नमस्कार मंडळी, नमस्कार. कसे आहात? मजेत ना? असेच मजेत राहा. हो, आणि मजेत जगत राहा. कारण वय झालं, आता आम्ही म्हातारे झालो, असं म्हटलं की अजून जगणं कठीण होतं. पण अशीच म्हातारपणावरची एक तरुण कविता मंगेश पाडगावकरांची आज मी तुम्हाला ऐकवतो. येतं म्हटलं की येऊ लागतं म्हातारपण, घेतं म्हटलं की घेऊ लागतं म्हातारपण. हिरवं पान कधीतरी पिकणारच, पिकलं पान कधीतरी गळणारच, गळलं पान मातीला हे मिळणारच. झाड कधी कणतं का, कधी नाही म्हणतं का, गिरक्या गिरक्या घेत घेत नाचत जातं पिकलं पान. कविता पिवळी पिवळी धमक वाचत जातं पिकलं पान. नेतो म्हटलं की नेऊ लागतं म्हातारपण, येतं म्हटलं की येऊ लागतं म्हातारपण. बोरकर एकदा म्हणाले, म्हणजे आपले बाबा बोरकर, हां. बोरकर एकदा म्हणाले, सिगारेटचा सोडी धूर, 70 संपली तरी माझ्या गळ्यात तरुण ताजा सूर. 3 मजले चढून आलो, असा दम अजून श्वासात, ओत थोडी व्हिस्की ग्लासात. कवितातून रंग रंग झरू लागले, प्रत्येक क्षण आनंदाने भरू लागले. घेरतं म्हटलं की घेरू लागतं म्हातारपण, धरतं म्हटलं की धरू लागतं म्हातारपण. पांढऱ्या शुभ्र केसांचा एक माणूस पांढऱ्या शुभ्र केसांच्या बायकोसोबत उभा होता कितीतरी वेळ. रंगून जाऊन बघत होता बागेमधल्या मुलांचा मजेत खेळ. रस्त्यावरच उभं राहून दोघांनी मग खाल्ली जोडीने मस्त भेळ. मिटक्यांच्या लईत त्यांचं भेळ खाणं, जीभ झाली आंबट तिखट गोड गाणं. खातं म्हटलं की खाऊ लागतं म्हातारपण, येतं म्हटलं की येऊ लागतं म्हातारपण. तुम्ही काय घ्यायचं ते तुम्ही ठरवा, तुम्ही काय प्यायचं ते तुम्ही ठरवा. त्याआधी एवढंच तुमच्या कानात सांगतो, वय तुमचं 60 असो 70 असो, वय तुमचं 60 असो 70 असो, तिच्यासाठी फुलांची वेणी आणा. मोरासारखा अंधार फुलून आल्यावर मजा आणते थोडीशी काजू फेणी. तरुण असलो की तरुण असतं म्हातारपण, रडत बसलो की करुण असतं म्हातारपण. तरुण असलो की तरुण असतं म्हातारपण, रडत बसलो की करुण असतं म्हातारपण. म्हणून म्हातारपण तरुण करा. आणि हो, सबस्क्राईब नक्की करा. सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. नमस्कार.